हिंगोली जिल्ह्यामध्ये काल 25 मिनिटाचं चक्रीवादळ आलं आणि या चक्रीवादळामुळं शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय। परिस्थिती तुमच्या डोळ्याच्या पुढे आहे। खरं तर पोटच्या लेकराप्रमाणे शेतकऱ्यांनी जोपासलेल्या केळीच्या बागा या चक्रीवादळानं कशा जमिनीवरती आडव्या झाल्यात ते तुम्हाला या एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअलच्या माध्यमातून दिसत आहे। काल सायंकाळी 5:30 वाजता चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या पोटच्या मुलाप्रमाणे जोपासलेल्या बागांची ही अशी दयनीय अवस्था झालेली आहे। 2700 रुपये प्रति क्विंटल सध्या या केळीला दर आहे आणि ही केळी काही दिवसात तोडणीला येणार होती, मात्र शेतकऱ्याचं या चक्रीवादळानं होत्याचं नव्हतं केलेलं आहे। हे जे शेतकरी आहेत ते सध्या इतके दुःखी आहेत की एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या माणसाचा मृत्यू व्हावा तेवढ्याच अतीव दुःख या शेतकऱ्यांना झाले। माझ्यासोबत रुस्तुमराव नावाचे शेतकरी आहेत। काल दुपारपर्यंत ही बाग कशी होती आणि आज कशी झाली? काल सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही बाग एकदम टवटवीत अशी साबित होती, पण 15-20 मिनिटाच्या वाऱ्यानं हे होत्याचं नव्हतं झालं। असं सलग 5 वर्षापासून आमच्यासाठी होत आहे। मागच्या वर्षी तर भयंकर झालं होतं, यावर्षी सुद्धा जवळपास 3,500 ते 4,000 दरम्यान नुकसान झालेलं माझ्या केळीचं। ही टिश्यू कल्चर जैन टिश्यू कल्चर जातीची रोपं आहेत, त्याची आम्हाला खरेदीच 2200 रुपये पर प्लॅन पडते। तर जवळपास या एका रोपाला आम्हाला 100च्या वर खर्च येतो। आता हे आम्ही खर्च भरून कुठून करायचा? रुस्तुम मामा, एका झाडाला किती वेळा चक्रा माराव्या लागल्या? ड्रिचिंग आहे, खतं आहेत, बियाणं आहेत। जवळपास 10 महिन्याच्या कालावधीमध्ये या रोपाला एका झाला जवळपास आम्ही 110 ते 15 वेळेस आम्ही चक्कर मारली असेल। वाईट वाटतंय? वाईट वाटतंय म्हणजे पोटच्या पोरासारखं लेकरासारखं झोपलेलं आहे आम्ही त्यांना। आणि शासनाने आमच्याकडे कर्जमाफीसाठी बी नाही म्हणते, चालू बाकीदाराला नाही। आणि आता मागच्या 5 वर्षापासून सलग माझं नुकसान होत आहे। मला कुठलीही आर्थिक मदत शासनाकडून मिळालेली नाही। आजपर्यंत सर्व येऊन गेलेत, आमदार आलेत, कृषी सहाय्यक आलेत, तहसीलदार येऊन गेलेत, विभागीय आयुक्त येऊन गेलेत, मात्र कोणी एक डंबरीची आम्हाला मदत झालेली नाही। दर 5 वर्षापासून आम्ही आमच्या घरचे डबल ठिबक जैनचं आम्ही डबल ठिबक करतोय। 20 MM ठिबक आहे। एवढा अफाट खर्च करून 110 ते 12 रुपये आम्हाला खर्च येते पर प्लॅन्ट। आणि एवढं नुकसान आम्हाला जर होत असेल तर आम्ही काढायचं कुठून? दरवर्षी नुकसान होत असेल। साम टीव्ही तुमच्या सोबत आहे, आम्ही पाठपुरावा शासनाकडे करू। शेतकरी रडला नाही पाहिजेत, लढला पाहिजेत। किती वर्ष झाले नुकसान होते आणि आता या केळीचं किती नुकसान झालं अंदाजे? ह्या केळीचं जवळपास 20 ते 25 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आमचं। आणि दर मागच्या 5 वर्षापासून सलग होत आहे। राजू सातव साहेब होते, त्यांनी सुद्धा पाहिलं होतं येऊन 7-8 वर्षापूर्वी, आणि तेव्हापासून होतं, पण मध्ये 2 वर्ष कमी झालं होतं, पण आता 3-4 वर्षापासून 5 वर्ष आता ही परिस्थिती आहे। हे किती म्हणजे वाईट आहे? अहो भयंकर वाईट आहे। आमची जवळपास 30ची रास असती, म्हणजे दरवर्षी 30-32ची रास असती केळीची सरसगट। तर त्या हिशोबाने आमचं 25 लाखाच्या वर नुकसान आहे आज। हे जे रुस्तुमराव जे आहेत यांच्यासारखंच प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आलेत, कारण आपण जर पाहिलं तर जिकडे पाहावं तिकडे हे सगळं या चक्रीवादळामुळे मातम पसरलेलं आहे। शेतकऱ्यांचं दुःख हे डोंगरा एवढं आहे, कारण पोटच्या मुलाप्रमाणे जोपासलेली जी केळी आहे ती अक्षरशः उन्मळून पडलेली आहे। ही हे झाडं जर पाहिलं तर अक्षरशः जमिनीमधनं उन्मळून पडलेले आहेत। किती वाईट आहे याची वाईट इतकं आहे, आज आमच्या घरी कोणी जेवण सुद्धा केलेलं नाही। चुलच पेटली नाही। चुलच पेटली नाही, कुठून पेटणार आहे चूल? ही आज अशी जर अवस्था आमची 4-5 वर्षापासून चालू आहे, ती काय करणार आहे? किती गावातले किती शेतकऱ्यांचं नुकसान आहे? गावातले 80% लोक शेतकऱ्याचं नुकसान झालेले। आज एका याच्यासाठी केळासाठी आम्ही फिरतो। आज फण्या प्रत्येक फणीवर आमचा हात फिरलेला आहे। जसं लेकरावर आम्ही हात फिरत होतो तसे फणीवर सुद्धा जास्त, लेकरावर कमी फिरले असतील पण फण्यावर याच्यावर जास्त फिरलेले हातात आमचे। कारण याच्यावरच आमचं पूर्ण शिक्षण, आमच्या मुलाचं शिक्षण, आमचे दवाखाने हे पूर्ण याच्यावरच चाललेले आहेत। पूर्ण किती मिनिटांमध्ये उद्ध्वस्त झाला केळी उत्पादक शेतकरी? 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे।
हे शेतकरी अक्षरशः हादरून गेलेले आहेत. काल 5:30 वाजता चक्रीवादळ आलं आणि काही मिनिटामध्ये खरं तर आपण जर पाहिलं तर कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ कैद करताना देखील अंगावरती काटा यावा अशी ही सगळी परिस्थिती आहे. गेल्या 5 वर्षापासून सातत्यानं नुकसान होत आहे. मात्र राजकीय नेते येतात, लोकप्रतिनिधी येतात, प्रशासन पंचनामे करते, एका दमडीचीही नंतर मदत होत नाही. त्यामुळं मायबाप सरकारनं या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात तरी अश्रू पुसावेत असा संतप्त सवाल केळी उत्पादक शेतकरी करत आहेत. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, बागलपार्डी, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.